लागेल बाबा तुमच्या सुलीवर. हा काय नुसते तंबाखू चोळत चोळत बसू राहिले. हा का आले का फिरत दादा? अहो काय राजा अहो आता हे चालू आहे अजून सुडी. आणि तुम्ही काल जर सांगितलं असतं तर मग आता एकच आता बरं एक माणसं नाही भेटू राहिले. हे दोघंच बाबा हे आणि आता ते चालू आहे आता ते आमचं कसं तरी डुकू 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 डुकू. हां बरं 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 तुमची राहिली का सुडी काढायची? बरं बरं पाहू नाही आता हे एकदा विचारतो याला थांबा जरसं. यावं फिरत दादा खाता मागू मागू. हां तर लोक ते कसं जरसं राहिलं आता काय वरची शेती आणली की झालं होऊन जातं. मग मशीनच घेऊन जा तुम्ही आणि मग काढा बाबा. या या तंबाखू खा. या चुना आहे का? या. अहो सरपंच अहो या भाई राहिलं गारपीट आली तर माझ्या लगे तुम्हाला काय सांगा तुमचं तरी काढणं सुरू आहे पण माझ्या हाती लगे दाना सुद्धा लागणार नाही. हो ते जरा कसं पहा बा द्यायला सांगा हऱ्याला सांगा बा. हऱ्या काय वर जाऊन बसला बाबा बाबा बाबा. अरे 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 पाहिलं माझ्याकडे जसं माझ्याकडे तर पाहायचं आहे बाबा. अहो मामा आता काय आहे म्हणलं आता उदडे घेतलंय मला आता उरकून टाकतोय खळं. हां हे खळं झालं पाहिजे ना लवकर. ते आम्ही दोघंच जण आहे. अशोकराव आले नाही बाबा काय नाही ते सध्या कुठं जाऊन बसलाय काय माहीत. गेले आमच्या मागं लावून काम आहे. कुठं गेलेत का ना दोघं जण ते गेले काय का ना कुत्रीच्या बाजारात माय काय सांगता येत नाही त्याचं नेम बाबा. अरे अरे 2 दिवसापासून तुला फोन लावून राहिलो. अरे फोन तो उचल बाबा. कोणाच्या सुडीवर हे काय आहे ही ठेवून बसला सरपंचाच्या वावरात. मला माहीत असेल सरपंचाला फोन नसता लावला का म्या. काही माणूस आहे गाड्या तो. हो इंदूबाई सांग ना त्याला उद्या या बरं दोघं जण आपल्या वावरात. हो बाबा माणसं गिनसं नाही मले. हां पकाले बी ना. हो पका बी चांगला टाकतो बाबा. दादा उद्यापासून तुमच्याकडेच आहे आता तुमच्याच वावर द्यायचं पण 300 रुपये रोज आहे बरं. हो नाही तर मग डबल माणसांकी 200 घ्या आणि या बाबा त्यासाठी आम्हाला 300 रुपये रोज येतो आम्ही. अहो बाई रोजाचा कशाला विचार करते तू. अहो आता ते जग देईल ते आता ते मला देणं आहे. आता पण द्यायला त्याला तोच देईल ना मी तुला रोज. का तुला कमी देणार आहे 200 देणार आहे का 150 देणार आहे याचा बघतो बाबा. हो मग ते आता गारपीट झालं ते लगे बंद धिंगाणा होईन. हो बाई तिच्या माय कठीणच काम झालं बा आमचं. कवळ्या टाकू 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 जीव गेला. आणि हे पिहाजी दादाचं निराळच काम झालं बा. एक खळं नाही झालं तर लगे आले उभं ना चला तिकडं. अरे काय अरे पाणी तर पिऊ द्या बाबा. हे अजून दिवसभर खळं होत नाही. हो पिराज दादा ऐका जाओ बाबा तुम्ही उद्या जरा डबं. अरे आवरबर लवकर लोट जरा कन या बळालो वरून तिकून सरपंच बी नेन ते बाबा पिराजी दादा बिन लय गडबड करू राहिले. लोट कसं अरे मी केवढ्या बी कवळी टाकतो ना रे तू फक्त लोट. अप्पा का मम्मी काय हे करतो का पहा नाही का बुकीचं जात घालून राहिलो मी कसं घेतलं की डायरेक्ट कवळे आली की घाला सगळ्या कवळ्या क्लिअर करून राहिलो. टाका तुम्ही त्याचं उचलू पटापट झालं पाहिजे लगे लवकर करू दे मोकळं. तिकडं मामाकडे जाणं आहे पण मग आवरा लवकर तुम्हीच. त्या कांड्याचा काढायचा आहे दर्शक. तुला कायसाठी बसवलं तिथं. हां नुसती नेऊन त्या पोत्यामध्ये टाकू राहिली तू. त्या कांड्याचा काढ पायवर किती कांड्या येऊ राहिल्या. हां हरियाणा बिन ते काय चालणी कमी जास्त करायची ती बिन काही केली नाही. काय जरा माल तर चांगला काढायचा. सरपंच लयच टकळी करू राहिला माझ्या मागं. जसे आलं तसे माझ्या जेवढ्या निघल्या तेवढं काढते मी कवळी ती आणि टाकून राहिले. आणि 300 रुपये रोज दिले काय नवल करू राहिले का. अरे हे मशनील काय झालं पाय ना या कांड्या मारून राहिलेत ना ते सरपंच मलाच म्हणते की बाई ते तू कांडे येऊ राहिला तू म्हणल्या जात नाही का तू सांगितलं नाही का ते यायला अरे हरिभाऊ सांग बा हरिभाऊ पाय रे एकदा काय करतोय पायाला गाव काय मलाच बोलून राहिले ते आता सांग बरं आता कदलो काय खूप मी आधी बुवाचं. फिल्टरचं पोतं लावा तरी कोणती भरलं काय काम ते त्याच्यामुळे काड्या पळायला लागल्या काय करून इकडं व्हा लवकर पाहिजे म्हणून तिकडं. हे त्याच्या माय मी आता कवळ्या टाकू का ते फिल्टरचं पोतं बदलू. हाय कठीणच मग आहे हऱ्याचं काम आहे. अरे बाबा एक काम सांग बा मला कोणचं बी मरणाचा घाम आला राजा काय कठीण काम आहे. थांब पाहिजे मी ते आता पोतं इथं चाळणीवर काडी मारायला कोण नाही गड्या आणि चालला मशीन घेऊन.
आता सध्या थांबायचं मळेंद्राजवळ कुठं काय झालं का तू माय भागा खाऊन येतो म्हणे 5 मिनिटात पहा बरं आता अर्धा घंटा होऊन गेला त्याला हो सरपंच आपल्याला आवाज द्या ना सध्याला फोन करा ना कुठे पहा तो गेला आज तिकडे आज त्या नांदा तिकडे कुठं तरी अरे हुशार म्हणायचो वा बरोबर त्याला किती बरोबर समजलं ते कांड्याचं पोतं काढल्याबरोबर फिल्टरचं पोतं काढल्याबरोबर इकडे कांड्या कमी झाल्या वा रे बाबा आता बा किती साप माल काढून राहिलं दाना ते दाना ठेवलं की वा रे बाबा मानलं गड्या अरे तुले बाबा आमचं हऱ्याला एक नंबर आहे बाबा. अहो म्हणून तर त्याला ते ग्रामीण कुठा बँक काढून दिली बाबा ते लोन. हां ते बचत गट ते त्याला काढून आणि मशीन घेऊन दिलं. अहो लय हुशार आहे बाबा तो. ते आता आणि पुन्हा त्या तुकारामच्या त्या मशीनीवर राहा जाईन तो. हां काढ लोटायले तर मग त्याला ती माहिती झाली. हो ते लय हुशार आहे बरं बाबा. बरं चला येतो मी आता. अरे इंदुबाईला घेऊन ये. हा आणि पका आला तर पकायला बी ना कसं बाबा त्या आभाळाचं होऊन जाईल मग. हो ना सरपंचाचं झालं म्हणा मग राहिलं ना बा. या बरं लवकर. हां मी जातो आता पुढे ते फट्टे गिट्टे धरतो त्यात लोक. तुम्ही या पटकन. हां पोते किती आणायचे का नो. हां पोते किती बी आणतो मी. सुतळ्या गितळ्याला दामन गिमन सगळं. तुम्ही या लवकर. मामा तुम्ही व्हा पुढं न्या तिकडे ते ट्रॅक्टर घरून न्या बाळा तिकडे मी आलोच लगे महेंद्र घेऊन येतो तिकडे राहिले का. चला मग. नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. हरभरं काढायला बा आमचं लवकर मागचं तुम्ही येत आमच्याकडं. असं म्हणताल बाबा माझं काय हऱ्यानं काय मांडून राहिलं हऱ्या